चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणातील चौकशी अहवाल सादर झाला असून त्यामध्ये पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। या अहवालावर कुटुंबियांसह स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विहान श्रीवास्तव जो आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता तो आपल्यातून गेलेला आहे। खरं म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे की सर्व जो आरोप आहे तो कॉन्ट्रॅक्टरवरती झटकला आहे। हे चुकीची गोष्ट आहे। खरं म्हणजे आम्ही 4 ते 5 वर्षाच्या अगोदर एक महिलेवरती झाड पडला होता, ती त्यामध्ये दगावली होती। तर तेव्हापासून आम्ही आमचे समृद्धी गणेश खाते, मी, आणखीन सर्व राजकीय लोक सर्व पाठपुरावा करत होते की जी जुनी झाडं आहेत त्या जुन्या झाडांचा सर्वे करा। हे लोक अधिकाऱ्यांच्या मागे लागून लेटर देऊन आम्ही थकलो, तरी परत हा अपघात जो झाला आहे आणि जे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे झटकत आहेत ते चुकीचं आहे। ज्यांनी केलं आहे त्यांना शासन व्हायला पाहिजे। याच्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे की हा सर्व झटकून कॉन्ट्रॅक्टरवरती टाकणं, कुणीतरी हा हे गुन्हा केलेलाच आहे ना, हा कुणी ना कुणीतरी केलेलाच आहे। तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असू दे ना तर अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर काम करतो, अधिकारी त्याच्यावरती लक्ष ठेवतो। मग ह्या असं व्हायला नको, क्लीन चिट त्याला द्यायला नाही पाहिजे। संपूर्ण कुटुंब त्यांचं नाराज आहे, त्यांचे आजोबासुद्धा नाराज आहेत। ते आता काय मीडियाच्या समोर बोलायला तयार नाहीत, परंतु पूर्ण ते नाराज झालेले आहेत की जे काय हे जे घडलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक आहे, खूप म्हणजे बरोबर नाही आहे। नक्कीच हा जो अहवाल आलेला आहे तसं मी सगळ्यांनाच सांगते आणि नाराजगी तर नक्कीच त्या आईवडिलांची असलीच पाहिजे आणि असणं साहजिक आहे। कारण बघायला गेलो आपण तर आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देतो महानगरपालिका कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला काम करायला, तर त्या POमध्ये असलेले जे नॉर्म्स आहेत ते त्या हिशोबाने होत आहेत की नाही हे बघणं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे ते काम पूर्ण करून घेण्याचं। आणि आता महानगरपालिकेच्या अहवालामध्ये असं क्लिअर चिट दिलेली आहेत की त्या अधिकाऱ्यांचा काहीच दोष नाही। दोष आहे, नक्कीच आहे। कारण जेव्हा तिथे ड्रेनचं काम होत होतं, जेव्हा तिथे काँक्रिटीकरणाचं काम होत होतं, तर तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी तिथे उभं राहून बघून ते बाजूचं ट्री गार्ड व्यवस्थित केलं आहे की नाही, ड्रेन व्यवस्थित झाले की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेच्या होत्या। ते त्यांनी नाही बघितले आणि त्याच्यामध्ये दोषी तेवढे पण जेवढा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तेवढाच तो अधिकारी पण त्याच्यामध्ये दोषी आहे। मग ते रोड डिपार्टमेंटचा असू दे, SWM डिपार्टमेंटचा असू दे किंवा गार्डन डिपार्टमेंटचा असू दे। श्रीवास्तव कुटुंबाने स्वतंत्र तज्ञ समितीकडून नव्याने चौकशी करण्याची मागणी करत अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिलाय। स्थानिक आमदार तुकाराम काते आणि नगरसेविका समृद्धी काते यांनीही अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रीवास्तव कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका मांडली आहे।